पर्यटन जिल्हा असलेल्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात वसलेलं हे सुंदर असं कोटकामते गाव आणि कोकणात शिवकालीन काळापासून इनामदार संस्थान म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या मोजक्याच देवस्थानांमधलं हे शक्तिशाली जागृत देवस्थान म्हणजेच इनामदार श्रीदेवी भगवती संस्थान। शिवकालीन वारसा आणि पराक्रमांची साक्ष देणारं हे देवस्थान संपूर्ण कोकणात नावलौकिक कमावून आहे। मराठा साम्राज्याचे आरमार समर्थपणे सांभाळणाऱ्या सरखेल कान्होजी आंग्रे यांचा बहुमोल वाटा असलेले आणि संस्थानिक इनाम असलेले हे देवस्थान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मोठे मानाचे देवस्थान आहे। मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्गात प्रवेश करताच नांदगाव तिठ्यावरून देवगडला जाणाऱ्या मार्गावरून लिंगडाळ गावामार्गे कोटकामते या गावी जाता येतं। तिथेच हे जागृत देवस्थान स्थानापन्न आहे। प्रवेशद्वारावर पोहोचल्यावर लक्षात आलं की इथे काहीतरी काम चालू आहे, त्यामुळेच प्रवेशद्वारावर काही लिहिलेला उल्लेख वगैरे नाहीये। इथे नवरात्री आणि दसऱ्याला येऊन व्हिडिओ बनवणं हे फार जिकरीचं काम ठरलं असतं, म्हणून मी इतर दिवशी व्हिडिओ बनवायचं ठरवूनच इथे आले। नवरात्री दसरा असताना इथे काय भव्य दिव्य वातावरण असतं ते मी काही क्लिप्समधून दाखवेनच, किंबहुना देवीचे वारेसूत्र पाहणे हा एक रोमांचकारी अनुभव असतो, तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात दाखवण्याचा मी प्रयत्न करेन। हे बघा, तर हे आहे कोटकामत्याच्या सुप्रसिद्ध भगवती देवी आईचे मंदिर। वर बघा, ठळक उल्लेख सुद्धा आहे, इनामदार श्रीदेवी भगवती संस्थान। समोरून पाहिल्यावर एखाद्या गडकोटाच्या तटबंदीप्रमाणे बांधकाम केलेले आहे, त्यालाच अनुसरून गावाचे नावही कोटकामते असे आहे। नमस्कार मंडळी, क्लासिक कलाकारी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात कोटकामते या गावी आलेलो आहे। तर इथे श्री देवी भगवतीचं मंदिर आहे, ते पाहायला आपण आलो आहे। इनामदार श्री भगवती संस्थान असं यांना संबोधलं जातं, कारण शिवकाळामध्ये ज्या मंदिरांना इनाम निधी दिला जायचा त्यांना इनामदार संस्थान असं संबोधलं जायचं, त्यापैकीच एक मंदिर आहे। कोकणात अशी निवडकच मंदिरं आहेत ज्यांना इनामदार संस्थान असं संबोधलं जातं। तर या मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। मराठा साम्राज्याचे आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचं सुद्धा या मंदिराच्या उभारणीमध्ये बहुमोल योगदान आहे। तर तुम्ही इतिहासाची पानं चाळलात तर तुम्हाला सुद्धा ते सापडेल। तर अशा या मंदिराची आपल्याला शक्य होईल तितकी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन। तर त्याच्या गाभाऱ्यामध्ये जाण्यास आपल्याला मनाई आहे, म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास मनाई आहे। तर जेवढी माहिती आपल्याला मिळेल मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन। तर चला पाहूया। मंदिराच्या समोरच सिंहाची मोठी मूर्ती आहे। एकंदरीतच देवीच्या वाहनाचं तत्व तिथे स्थानापन्न आहे। आजूबाजूला लहान मोठी मंदिरं सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील। मुख्य द्वाराच्या दोन्ही बाजूंना शिवकालीन तोफा ठेवलेल्या आहेत, तिथूनच आपल्याला आत प्रवेश करायचा आहे। तर हे बघा, आतमध्ये आल्यावर असा सगळा परिसर आहे। बाहेरून अंदाज येत नाही, पण आतमध्ये आल्यावर कळतं की लांबच्या लांब छान सभामंडप आहे आणि प्राचीन शैलीची म्हणजे जुन्या पद्धतीची बांधणी बघून मनाला सुखद अनुभव मिळतो। कोकणातली ही जुन्या पद्धतीची मंदिर बांधण्याची शैली आणि त्यावरचा कौलारू साचा हे सगळं फारच आकर्षक दिसतं। बाहेर मुख्य दरवाजाच्या वरती जी घुमटी आहे त्यावर छान डिझाईन केलेलं दिसलं बघा, मस्त आहे ना। आणि इथून बरोबर समोर जे दिसत आहेत ते मगाशी आपण बघितलेले देवीचे वाहन अर्थातच सिंह महाराज। हा मुख्य सभामंडप आहे। भव्य दिव्य असा ऐसपैस हॉल असल्यामुळे उत्सवाच्या दिवसांमध्ये प्रचंड गर्दी असली तरी इथे बऱ्यापैकी सुटसुटीतपणा असतो। नवरात्र, दसरा, त्रिपुरारी पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा असे अनेक उत्सवाचे दिवस तिथे महत्त्वाचे मानले जातात। या 5-6 पायऱ्या चढल्यानंतर पुन्हा एक हॉल आहे।
तोही बऱ्यापैकी मोठा आहे। तिथे देवी आईची पालखी ठेवलेली दिसते। पण त्यापूर्वी आपण इथे डावीकडे असलेलं पावनाई देवीचं छोटंसं मंदिर बघूया। हे बघा, इथे लिहिलेलं सुद्धा आहे, श्री पावनाई देवी प्रसन्न। कोकणातील देवदेवता आणि अध्यात्म, गावराटी यांची परंपरा, अर्थातच ज्याला आपण 12-5 संप्रदाय म्हणतो, त्याचप्रमाणे इथे सुद्धा मुख्य देवतेसोबत इतर देवदेवतांची तत्व स्थान विराजमान आहेत। त्यालाच अनुसरून हे श्रीदेवी पावनाई मंदिर इथे वसवलेलं आहे। बघा, छान मूर्ती आहे ना। श्रीदेवी पावनाई मातेचा विजय असो। तिच्याही मूर्तीच्या आजूबाजूला दैवी किंवा वसांची तत्वे जोडलेली दिसतात। उजव्या बाजूला असा ऐसपैस मोकळा परिसर आहे। आपण परत सभामंडपात जाऊया। सभामंडपातून पायऱ्या चढून वरती आल्यावर हा असा आणखी एक छोटासा हॉल आहे। तसा अगदीच लहान हॉल नाहीये, ऐसपैस जागा आहे। ही इथे जी पालखी व्यवस्थित बांधून ठेवलेली आहे, तीच पालखी उत्सवाच्या वेळी प्रस्थानासाठी मिरवणुकीत वापरली जाते। पालखी प्रस्थान फार आकर्षक आणि अनुभवण्यासारखे असते। याच लहान सभामंडपातून आत गेल्यावर आतमध्ये ऐसपैस जागा आहे, जी मुख्य गाभाऱ्याच्या समोर आहे। तिथे मला रेकॉर्डिंग करता आली नाही, परंतु मला मिळालेल्या क्लिप्सच्या आधारे आपण आतला भाग पाहूया। गाभाऱ्याला जोडून असलेला हा सर्व मोकळा भाग अतिशय ऊर्जावान आणि धीरगंभीर भासतो। इथेच मराठा आरमाराचे शिरोमणी सरखेल कान्होजी आंग्रे यांनी 17व्या शतकाच्या आसपास देवस्थानाच्या जडणघडणीमध्ये हातभार लावला होता। इथले भले मोठे आधाराचे खांब इतके जाडजूड आहेत की 2 माणसांनी हाताचा व्यास केल्यावर तेवढ्या जाडीचा एक एक खांब होईल। त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे। मुख्य गाभाऱ्याला असा जाळीदार दरवाजा आहे। तिथे आतमध्ये येथील पुजारी आपण आणलेले ओटी सामान, हार फुले घेऊन जातात आणि आपल्या इच्छा आवडीनिवडीप्रमाणे गारणही घालून देतात। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्रीदेवी भगवतीचा विजय असो। उत्सवाचे दिवस असताना देखील सुंदर मुखवटा वगैरे लावून छान साजशृंगार केला जातो आणि सुंदर सजावट केली जाते। तेव्हा इथली प्रत्येक गोष्ट देवी मातेच्या ऊर्जेने भारलेली जाणवत असते। इथेच डावीकडे देवदेवतांच्या वाऱ्यासूत्राचे खांब स्थानापन्न केलेले आहे। ही कोकणातली, खास करून तळ कोकणातली खामकाठी घेण्याची तरंग संस्कृती आहे। यामध्ये संचार झालेली व्यक्ती सदर मानाच्या खामकाट्या पूर्वंपार निश्चित असलेल्या रीतिरिवाजानुसार हातात खांद्यावर घेऊन उत्सव कार्यात उभे राहतात, मिरवतात आणि आपापल्या जबाबदाऱ्या तत्सम शक्तीकडून पार पाडल्या जातात। ही सगळी सजावट तुम्हाला दिसते ती नवरात्रोत्सव मधली आहे। सदर क्लिप मला माझ्या मित्रमंडळींकडून मिळालेली आहे। या गावचा प्रमुख ग्रामोत्सव म्हणजे नवरात्रोत्सव। या काळात देऊळ गजबजलेले असते। या उत्सवात सकाळी आणि सायंकाळी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असतात। नामवंत गायक गायिका या कार्यक्रमात हजेरी लावतात। मुख्य कार्यक्रम रात्री असतो। त्यावेळी पुराण वाचन, आरती, पालखी प्रदक्षिणा, पान सुपारी, कीर्तन आणि शेवटी देवीचा संचार असा दररोजचा कार्यक्रम असतो। अष्टमीच्या दिवशी संचार झालेली देवी घरोघरी भेटीला जाते। नवमीच्या दिवशी होम आणि महाप्रसाद असतो। दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनाचा आणि सोने लुटण्याचा कार्यक्रम 4 देवतांच्या संचारासहित साजरा होतो।
तर मंडळी, हा सगळा सोहळा अक्षरशः अंगावर रोमांच उभे करणारा असा ऊर्जावान असतो। देवीचा मुख्य संचार बाहेर ब्राह्मण देव भेटीला जाऊन इतर सोपस्कार करून पुन्हा मंदिरात येतो, तेव्हा त्या नवरात्रीमधील प्रत्येक दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होते। आता पुन्हा आपण येऊया मी रेकॉर्ड केलेल्या मूळ व्हिडिओवर। मंदिराच्या डाव्या बाजूला हा असा ऐसपैस मोकळा परिसर आहे। बऱ्यापैकी मोकळी जागा आहे, सगळं व्यवस्थित बांधून घेतलेलं आहे। अशा ठिकाणी एक वेगळीच विलक्षण शांतता आणि समाधान मिळतं। तर या मंदिराचा आजूबाजूला खूप विस्तीर्ण भाग पसरलेला आहे। आपल्याला बाहेरून त्याची कल्पना येत नाही, बाहेरून असं वाटतं छोटंसंच मंदिर आहे, पण आतमध्ये खूप मोठा परिसर आहे आणि मस्त झाडांनी असं सगळं वेढलेला हा परिसर आहे। छान वाटतं, तुम्ही कधी आलात तरी तुम्हाला इथे प्रसन्नच वाटेल। आणि ह्या सगळ्या गावाची, कोटकामते या गावाची या संस्थानाकडेच सगळा कारभार असतो। या गावचा कारभार सगळं हे संस्थानच पाहतं आणि या देवीची कृपादृष्टी त्यांच्यावर आहे। इथे मंदिराच्या मागच्या बाजूला हे दुमजली कार्यालय बांधलेलं आहे। हा सगळाच परिसर चिरेबंदी करून घेतलेला आहे, असं काही पडीक वगैरे तुम्हाला दिसणार नाही। आणखी एक गोष्ट मला सांगायची राहिली, या मंदिराच्या गाभाऱ्यात तर आपल्याला व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड नाहीये, पण मी आज जाऊन पाहिलं तर छान जुन्या काळातलं लाकडी बनावटीचं सगळं आहे आणि त्यात छान कोरीव काम केलेले आहेत। खांबकाट्या वगैरे, निशाण, हे सगळ्या जुन्या गोष्टी अजूनही इथे खूप छान जपलेल्या आहेत। दसऱ्याच्या काळात इथे खूप सुंदर प्रोग्राम असतो, अभूतपूर्व सोहळा असतो, खूप भक्तांची गर्दी, इथे अलोट गर्दी असते। तेव्हा भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून इथे भक्तनिवास उभारलेला आहे आणि तिथे सुद्धा सगळ्याची उत्तम सोय केलेली आहे। कुठल्याच गोष्टीची येणाऱ्या भक्तांना कमी पडू नये याची काळजी पूर्णपणे इथे घेतली जाते। या भक्तनिवासाच्या बाजूला सुद्धा चांगली मोठी ऐसपैस जागा आहे। एकंदरीतच मोकळा परिसर आहे। त्याचबरोबर इथे हे एक मोठे तुळशी वृंदावन सुद्धा विराजमान आहे। या मंदिराचा एक नियम आहे, यात्रेच्या वेळी येणाऱ्या पुरुष मंडळींनी टोपी घालूनच मंदिरात बसावे। एक उत्तम नियम आहे, असं प्रत्येक मंदिरात करायला पाहिजे। यात्रेच्या वेळेस इथे नगारा वाजवला जातो आणि तेही खूप छान असतं, दिसतं, ऐकायला पण छान वाटतं, बघायला छान वाटतं। एक शोभा वेगळीच असते कार्यक्रमाच्या वेळेस या मंदिराची। एकदा नक्की या आणि याचा अनुभव घ्या। मुख्य मंदिराच्या बाहेरच इथे हे एक हनुमानाचं मंदिर सुद्धा आहे। नेहमीप्रमाणेच मारुतीची एक बाजू दाखवणारी आणि शेंदूर लेपन केलेली पाषाणी मूर्ती त्यामध्ये विराजमान आहे। मंदिर लहानच आहे आणि याच मंदिराच्या शेजारी हे श्रीदेव चव्हाटा रवळनाथ मंदिर सुद्धा स्थानापन्न आहे। हे मंदिर त्या मानाने बऱ्यापैकी मोठं मध्यम स्वरूपाचं कौलारू बांधलेलं आहे।
याप्रमाणेच अजूनही देवस्थाने या कोटकामते गावामध्ये आहेत। इथल्या प्रत्येक दैवी ठिकाणाचे मानपान रीतिरिवाज परंपरेनुसार चालत आलेले आहे। समोरच मी सांगितल्याप्रमाणे सिंह महाराज आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला मोकळा परिसर आहे। पलीकडे दुकानं आहेत आणि त्या दुकानांच्या इथून हा परिसर असा दिसतो बघा। मला शक्य होईल तेवढी माहिती देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला आहे, कारण आम्ही कोटकामते या गावी एका कार्यक्रमासाठी आलेलो आणि घाईघाईतच आम्ही या मंदिराला व्हिजिट केली आहे। जेवढी माहिती मिळाली तेवढी मी तुम्हाला सांगितली आहे। तुम्हाला जर या मंदिराबद्दल अधिक काही माहिती असेल तर मला नक्की कळवा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि पाहत राहा क्लासिक कलाकारी मनोरंजनाची मक्त उधळण। धन्यवाद।